श्री गणेशाय नमः। जय जय वृंदावना विलासी आदि माय तू कुलस्वामिनी। सनकादिकाचार हृदय भुवनी तू भवानी राहसी। हो, अशा प्रकारे त्या ठिकाणी 14व्या अध्यायाला महाराज असताना आरंभ करताना ग्रंथकर्ते असताना त्या ठिकाणी त्या भगवंताचं स्तवन असताना करतात। जे जे महाराज असताना त्या ठिकाणी भगवंता तुमचा असताना जे जे कारण असो म्हणतात। जे असताना महाराज सनकादिकाचं असताना ध्यान आहे, जे असताना संतांचं भूषण आहे, जे असताना संतांना महाराज असताना आपल्या हृदयामध्ये असताना त्या ठिकाणी धारण केलं ना, त्या असताना भगवंताला माझा असताना साष्टांग नमना त्या ठिकाणी असो म्हणतात। काम क्रोध निवार हेची शंभुनी शंभु दृष्ट असुर। अहंकार हा महिषासुर करी संहार तयाचा। हो भगवंता त्या ठिकाणी तुम्ही असताना कसे आहात म्हणून आले की या हृदयामध्ये महाराज असताना काम आणि क्रोध महाराज असताना त्या ठिकाणी दोन दैत्य असताना त्या ठिकाणी राहतात। पुन्हा म्हणणारे महाराज असताना या ठिकाणी या देहामध्ये असताना त्या ठिकाणी तमोगुण महाराज असताना आहेत। या तमोगुणाचा नाश असणारे करणारे आणि त्या ठिकाणी बोधाची महाराज असताना ज्योत मिटवणारे पूर्ण ज्ञान देणारे असे तुम्ही भगवंता त्या ठिकाणी आहात म्हणू लागले। हरे कृष्ण हरे कृष्ण। ब्रह्मा विष्णू आणि रुद्र शेष वाचस्पती पुरंदर। पुराणे शास्त्रे वेद समग्र तुझे गोंधळी नाचती। हो आणि भगवंता त्या ठिकाणी असताना काय म्हणतात की तुमचं जे काही महाराज असतं प्रताप आहे, तुमची जी काही लीला आहे, तुमचं जे काही अगाध कर्तव्य असतं त्या ठिकाणी कार्य तुमचं आहे ना, तर शिवशंकर असतं त्या ठिकाणी, महादेव महाराज असताना त्या ठिकाणी, व्यास मुनी महाराज असताना नारद मुनी आणि अशा रीतीने महाराज असताना 6 शास्त्र 18 पुराण असताना त्या ठिकाणी महाराज ते कशी असताना त्या ठिकाणी तर तुमचे गोंधळी महाराज असताना आहेत। गोंधळी म्हणजे असताना तुमचे महाराज असताना त्या ठिकाणी भक्त आहेत आणि ते असताना काय करतात भगवंता तुमच्या असताना नावाचा महाराज असताना जे जे कार्य करतात, तुमची असताना जी काय लीला आहे ना, या लीलेचा असताना त्या ठिकाणी सर्व जगामध्ये असताना त्या ठिकाणी सांगतात की या भगवंताच्या असताना महाराज असताना कार्याची या भगवंताची लीला असणारी काय, भगवंत असताना काय करतात हे सर्व जगाला असताना त्या ठिकाणी सांगून देऊन ते असणारे त्या ठिकाणी इतके देव महाराज असताना तुमची त्या ठिकाणी गोंधळी आहेत म्हणतात। व्यास वाल्मिकी वामन देव शुक प्रल्हाद नारद बली भीष्मदिक हेची दिवटे प्रकाशक जनांसी मार्ग दाखविती। हो महाराज असताना त्या ठिकाणी तुम्ही महाराज असताना कसे आहात, तुमचा असताना काय प्रभाव आहे। व्यास मुनी महाराज असताना त्या ठिकाणी, वाल्मिक ऋषी असताना, वामदेव महाराज सुख असताना त्या ठिकाणी, प्रल्हाद असताना त्या ठिकाणी, पुन्हा आणखीन महाराज असताना नारद बली भीष्मादिक महाराज असताना हे तुमचे असताना काय महाराज ड्युटी असताना त्या ठिकाणी या असताना काय झालं महाराज या सर्वांना ड्युट्या महाराज असताना हातामध्ये घेतल्या। कोणत्या ड्युट्या घेतल्या महाराज, तर त्या ज्ञानाच्या असताना ड्युट्या घेतल्या। ज्ञानाच्या ड्युट्या येणं असताना घेतल्या आणि दाखवलं जगाला की महाराज आमचा भगवंत असताना त्या ठिकाणी कसा आहे, हा भगवंत असताना भक्तासाठी काय करू शकतो, काय भगवंतांना असताना त्या ठिकाणी केलं, प्रत्यक्षात असताना आपल्या जीवनामध्ये असताना त्या भगवंताचं नाव असताना घेतलं आणि प्रत्यक्ष जगाला असताना दाखवलं महाराज की या भगवंतानं एवढे असणारे कार्य भक्तासाठी केले। अशी आपल्या हातामध्ये ड्युट्या घेऊन असताना सर्व जगाला ज्ञान देण्याचं कार्य असताना या सर्वांनी असताना केलं म्हणतात। तू कैवल्य पदक नलिता आनंद सरोवर मळालिका ब्रह्मानंद पददायका निज भक्ताशी सुख देशी। महाराज असताना तुम्ही त्या ठिकाणी कसे आहात महाराज, त्या ठिकाणी पूर्ण आनंद प्राप्त करून देणारे एक महाराज असताना त्या ठिकाणी सागर असताना त्या ठिकाणी आहात। तुम्ही असताना त्या ठिकाणी सर्व दुःखाचं निवारण करून सर्व असताना आपल्या भक्ताला आपल्या असताना या जगाला महाराज असताना सर्व परिणाम सुखमय असताना करता, त्याचं जीवन असताना आनंदी करता, असे तुम्ही त्या ठिकाणी श्रेष्ठ भगवंत आहात असं म्हणणं असताना आमच्या श्रीधर स्वामीचं येऊ लागलं। मनमोहने गोकुळवासिनी दुष्ट दैत्य संहारणी सावळे मुरलीधरे जगमोहनी नंद सदनी खेळतसी तू। हॅलो त्या ठिकाणी असताना कोण आमच्या असताना
मन व्यास महाराज असताना त्या ठिकाणी आमचे श्रीधर स्वामी असताना म्हणतात की भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी कसे आहात महाराज. तर त्या गोकुळामध्ये महाराज या गोकुळामध्ये अवतार असताना तुम्ही त्या ठिकाणी घेतला आणि जे काही गोकुळचे असताना जैन होते जे काही असताना लोक गोकुळचे होते ना या सर्वांचं मन असताना तुम्ही मोहून महाराज असताना त्या ठिकाणी घेतलं. सर्वांचं मन मोहून घेऊन महाराज असताना त्या ठिकाणी जे काही दैत्य असते त्या ठिकाणी होते जे काही दानव होते जे काही असुर होते ना या सर्वांना असताना त्या ठिकाणी तुम्ही असताना त्या ठिकाणी शासन करून असताना सर्वांना सुख देण्याचं भगवंता काम केलं. एवढे तुम्ही श्रेष्ठ त्या ठिकाणी आहात म्हणू लागले. संगे घेऊन गोपाळ निरंजनी घालसी गोंधळ कंस देते हे बस्त सबळ बळी घेसी तयाशी. हो महाराज असताना त्या ठिकाणी तुम्ही काय केलं भगवंता. आपण असताना त्या ठिकाणी संघ असताना त्या ठिकाणी गोपाळ घेतले. निर्जन वनी असताना तुम्ही त्या ठिकाणी गोंधळ महाराज असताना त्या ठिकाणी घातला. गोंधळ निर्जन वनी असताना घातला आणि या गोंधळामध्ये असताना त्या ठिकाणी बळी तुम्ही असताना कंसासारख्या दैत्याचा महाराज त्या ठिकाणी दिला. असं कार्य भगवंता तुम्ही त्या ठिकाणी केलं म्हणतात. तेची तू आंबे बिमाती समपद समकर समनेत्री वाट पाहसी अहोरात्री निज भक्ताची पंढरी. आणि त्या ठिकाणी हे आंबे हीच आंबा असताना त्या ठिकाणी जी आंबा गोकुळामध्ये अवतार असताना घेते गोपाळा संघ असताना त्या ठिकाणी निर्जनपणे गोंधळ असताना घालते त्या गोंधळामध्ये असताना त्या ठिकाणी या कंसासारखाचा बळी असताना देते ना तुम्ही तीच आंबा असताना त्या ठिकाणी कुठं आमच्या पंढरपुरामध्ये असताना महाराज समचरण सारखे असताना त्या ठिकाणी समदृष्टी असताना लोचन असताना त्या ठिकाणी सारखे कमरावरती असताना त्या ठिकाणी कटेवरती महाराज असताना हात ठेवलेली ती मूर्ती असताना तुमची त्या ठिकाणी शोभून महाराज असताना त्या ठिकाणी दिसते. असं कार्य भगवंता तुमचं त्या ठिकाणी आहे म्हणू लागले. 13वा अध्याय संपता तेथे राम रूप धरिले कृष्ण नाथे असुरासुर प्रभंज सुटे येऊनिया संहारिला. महाराज असताना त्या ठिकाणी कोण आमचे श्रीधर स्वामी असताना सांगतात की 13वा अध्याय समाप्त होते वेळेस असताना 13व्या अध्यायामध्ये भगवंताने काय केलं. प्रभू रामचंद्राचं अस्त्र स्वरूप धरलं. हनुमंताला अस्त्र त्या ठिकाणी भेट महाराज अस्त्र दिली. हनुमंताच्या हातानं दैत्याचा नाश असताना त्या ठिकाणी 13व्या अध्यायामध्ये कोणी आमच्या भगवंताने अस्त्र त्या ठिकाणी एवढं कार्य 13व्या अध्यायाच्या ठिकाणी केलं म्हणतात. कंस अत्यंत भय करुनी जे जे पाहू जाय नयनी पंचभूते चराचर प्राणी कृष्ण रूप दिसती तया. आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी मथुरेमध्ये कंसाची स्थिती असताना काय झाली म्हणून आले. कंस अस्त्र या चराचरामध्ये ज्याला त्याला अस्त्र पाहिला जिकडं जिकडं पाहिला तिकडं असताना त्याला कृष्ण मूर्ती असताना त्या ठिकाणी दिसू लागली. धास्ती महाराज अस्त्र या कंसाने त्या ठिकाणी घेतली म्हणतात. हडपी देती विळे करुणी कंस पाहे विडा उचलोनी त्या माझी दिसे चक्रपाणी हाक फोडूनी विडा टाकी. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र कंसापाशी एक अस्त्र सेवक महाराज अस्त्र त्या ठिकाणी नित्य नेमानं अस्त्र राहत होता. त्याचं नाव अस्त्र त्याला राजाचं अस्त्र नाव होतं की हडपी. हडपी अस्त्र त्या सेवकाला म्हणतात. जो सेवक अस्त्र त्या ठिकाणी मुद्दाम कंसापाशी अस्त्र त्या ठिकाणी उभा राहायचा आणि कंसाला अस्त्र पानाचा विडा अस्त्र करून द्यायचा. आज अस्त्र त्या ठिकाणी त्या हडप्यानं महाराज अस्त्र काय केलं कंसाला अस्त्र एक पानाचा विडा अस्त्र त्या ठिकाणी दिला. तेव्हा कंसाला अस्त्र ते विडा महाराज अस्त्र उकलून पाहिला म्हणतात. म्हणे तांबुलांत मिळवून कृष्ण मज दिदला तू आणून घेऊ पाहतोशी माझा प्राण शत्रू पूर्ण झाला. हडप्याने अस्त्र कंसाला विडा करून दिला. तो विडा अस्त्र कंसाला महाराज अस्त्र उकलला म्हणतात. तर त्या विड्यामध्ये कृष्णमूर्ती अस्त्र या कंसाला दिसली. तेव्हा कंस त्या हडप्याला अस्त्र आपल्या सेवकाला अस्त्र धुनकू लागला. रागाने अस्त्र बघू लागला बोलू लागला की माझ्या विड्यामध्ये तू अस्त्र कृष्ण घातलास आणि मला अस्त्र खाला त्या ठिकाणी देतो. माझ्या जीवावरती तू अस्त्र त्या ठिकाणी उठलास. असा कंस
आपल्या सेवकाला बोलू लागला. असो इकडे गोकुळी वनाशी चालिला वनमाळी भोवती गोकुळांची मंडळी नाना वाद्य वाजवती. इकडे कंसाची अशी स्थिती झाली. इकडे असताना गोकुळामध्ये कृष्ण परमात्माने आपल्या असणारे गोपाळ सवंगडी असताना त्या ठिकाणी गोळा केले. वासर महाराज असताना घेतले वनामध्ये असताना त्या यमुनेच्या तीराला असताना त्या ठिकाणी जाऊ लागले म्हणतात. लागता मुखवायूचे बळ पावे वाजती अति रसाळ घुमरी मोहनी मृदंग टाळ गाती गोपाळ स्वानंद. हो त्या ठिकाणी असताना कृष्णाने काय केलं आपल्या असताना गोपाळ संग सोबत महाराज असताना घेतले आणि वाजत गाजत असताना त्या ठिकाणी वनामध्ये असताना जावलेले. तेव्हा असताना तिथं सुंदर महाराज असताना त्या ठिकाणी ध्वनी निघू लागला. बासरी असताना होती नाही. या बासरी मध्ये असताना त्या ठिकाणी मुखाचं वारे गेलं की मंजूळ स्वर महाराज असताना त्या बासरी मधून असताना कृष्णाच्या बासरी मधून निघत होता. पूर्वी तपाचरला भुवस धन्य धन्य तोची वंश स्वधरी रमा विलास धरोनी बाजली सर्वदा. हो काय म्हणाले महाराज. फुकट नाही महाराज असताना कोण्या कुळामध्ये संत असताना जन्माला येतात. संत अवतार घेतात. ते कुळ हे असताना त्या ठिकाणी साधारण नाहीये. कोण म्हणू लागलं आमचे श्रीधर स्वामी असताना त्या ठिकाणी सांगतात की धन्य धन्य महाराज ते कुळ आहे ज्या कुळामध्ये बासरी असताना जन्माला आली आणि कृष्णाच्या होटाला असताना त्या ठिकाणी लागली आणि इतकं सुंदर महाराज असताना त्या ठिकाणी सुमधुर स्वर असताना त्या ठिकाणी निघू लागले की दुसऱ्यांना ऐकणाऱ्याला असताना मंजूळ वाटू लागले. आनंद असताना त्या ठिकाणी देऊ लागले. धन्य असताना ते कुळ आहे ज्या मुखामध्ये असताना त्या ठिकाणी भगवंताचं नाव आहे. भगवंताचं कीर्तन आहे कथा आहे असताना मुखानं नाव असताना घेतात ना. धन्यता असताना त्याला असताना कोण आमचे श्रीधर स्वामी असताना देऊ लागले. कमले मुनी तप मोठे वेणू आचरला बहुत वाटे तरीच धरी धरिला वैकुंठ पिठे सदा तयाचे न विसंगे. काय म्हणाले महाराज असताना त्या ठिकाणी आमचे श्रीधर स्वामी असताना म्हणतात किती भाग्य किती पुण्य किती दिवसाचं असताना किती जन्माचं पुण्य त्या बासरीने असताना केलं असेल. अहो जी असणारी त्या श्रीहरीची असणारी पत्नी महाराज असताना त्या ठिकाणी लक्ष्मी आहे. या लक्ष्मीला सुद्धा असताना तेवढा संघ असताना भगवंताचा घडला नाही जेवढा या बासरीला असताना घडला. खरंच म्हणाले त्या असताना लक्ष्मीपेक्षा श्रेष्ठ असताना तप या असताना बासरीने केला असेल तेव्हा भगवंताच्या बालपणापासून सोबत असताना त्या ठिकाणी राहिली आणि पुन्हा कृष्णाच्या मुखाला असताना त्या ठिकाणी चिटकली महाराज असताना त्या ठिकाणी ऐक्य झाली आणि भगवंतांना फुकल्यानंतर इतका गोड आवाज असताना त्या ठिकाणी निघू लागला. धन्यता असताना त्या बासरीला असताना देऊ लागले. हरीच्या गळ्याची वनमाळा आपाद लंबिनी मकरंद आगळा सदा सर्वदा पडती गळा देशोपजना कमलेशी. हो महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणाले या भगवंताच्या असताना गळ्यामध्ये कमलाचा असताना त्या ठिकाणी माळा असताना होत्या. त्या असताना लोंबत होत्या सुंदर असताना त्या ठिकाणी दिसत होत्या. पण त्या कमलाच्या मालेला सुद्धा महाराज असताना कृष्णाच्या बासरीचा असताना द्वेष असताना वाटू लागला. तिला असताना वाटू लागलं माझ्यापेक्षा असताना श्रेष्ठ असताना ती कन्हैयाची बासरी आहे असं म्हणणं असताना त्या माळेचं सुद्धा महाराज असताना येऊ लागलं म्हणतात. म्हणे मी चरणीच राहिले इने अपाद हरिसावरिले हे न चुकिले कदा काळे भक्ती बळे बळावली. हो काय म्हणणारे महाराज असते त्या ठिकाणी लक्ष्मी माता असते त्या ठिकाणी काय म्हणणाऱ्या मी असते त्या ठिकाणी भगवंताची असणारी अर्धांगिनी आहे पण माझी जागा असताना मी कुठे बसले भगवंताच्या पायापाशी असताना त्या ठिकाणी चरण चुरीत असताना त्या भगवंताची मी बसले. पण ही बासरी असताना कुठं राहिली कमरेला असताना त्या ठिकाणी राहिली आणि पुन्हा कुठं असताना त्या ठिकाणी गेली तर मुखापाशी असताना त्या ठिकाणी गेली. कृष्णाने दोन्ही हाताने धरली मुखाला असताना लावली महाराज आवडीला असताना त्याच्यामध्ये फुंकर मारले. हे एवढं कशाने कार्य झालं महाराज तर या बासरीनं असताना त्या ठिकाणी काय केलं खरंच अनंत जन्मी पुण्य महाराज असताना त्या ठिकाणी केलं असेल तवाच हा भगवंत असताना तिचा झाला आणि त्या भगवंताने हिला असताना आपलं महाराज असताना करून घेतलं. एरवी असताना कोणी भगवंत असताना कोणालाही जवळ महाराज असताना करत नाही. महाराज त्या ठिकाणी असताना कोणतं शारीरिक तप
कोणाचे महाराज अस्त्र वाक्य ही अस्त्र लक्ष्मीचे वाक्य की ही अस्त्री बासरी इतक्या निकट अस्त्र भगवंताच्या का गेली तर हिनं अस्त्र पूर्वजन्मी बहुत अस्त्र त्या ठिकाणी तप केला असेल हिचं अस्त्र अनंत जन्मीचं अस्त्र तप असेल तर व अंगीकार अस्त्र त्या ठिकाणी या भगवंताने या बासरीचा अस्त्र केला अशी अस्त्र महाराज ईर्ष्या लक्ष्मी माता अस्त्र बासरीची करू लागली हरिधरी नाना अवतार हे गळाशी नवे दूर इचा किती करावा मत्सर जाहली प्रिय कर कृष्णा ते हो काय म्हणले महाराज अस्त्र त्या ठिकाणी इचा किती मत्सर करावा म्हणले कोणाचा गळ्यातील अस्त्र त्या कमळाच्या माळेचा अस्त्र त्या ठिकाणी आणि या बासरीचा अस्त्र किती मत्सर करावं किती अस्त्र त्या ठिकाणी भगवंताने अवतार घेतले या अवतारामध्ये बासरी सोबत अस्त्र त्या ठिकाणी पूर्ण अवतार अस्त्र बासरी सोबत अस्त्र कृष्णाच्या राहिली महाराज पण अनंत अस्त्र अवतार या भगवंताने घेतले पण एकदा सुद्धा अस्त्र ती माळ महाराज अस्त्र कमळाची माळ अस्त्र त्या ठिकाणी भगवंताच्या गळ्यामध्ये होती ना ती अस्त्र त्या भगवंताला भगवंतापासून वेगळी महाराज अस्त्र झाली नाही असं म्हणणं अस्त्र लक्ष्मीचं येऊ लागलं पडली हे नसुटे गळा मग तिसी स्नेह वाढवी कमळा गुण गंभीर सावळा दोघी सेवती प्रीतीने हो मग महाराज अस्त्र काय केले या लक्ष्मीने अस्त्र त्या ठिकाणी द्वेष करणं अस्त्र सोडून दिला कोणाचा या भगवंताच्या गळ्यामधील असणारा माळेचा पदकाचा अस्त्र त्या ठिकाणी द्वेष करणं अस्त्र सोडून दिला आणि तिच्या संग अस्त्र शोक्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी केलं आणि आपण सुद्धा कमळ म्हणून अस्त्र कमळ म्हणून महाराज अस्त्र त्या माळेमध्ये अस्त्र त्या ठिकाणी स्थिर महाराज अस्त्र त्या ठिकाणी झाल्या आणि त्या माळेला म्हणाले की आपण काय करूया भगवंताचा जो काही महाराज अस्त्र आनंद आहे तो पूर्ण आनंद अस्त्र आपण त्या ठिकाणी अस्त्र घेऊ असं योग्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणी या माळेनं आणि लक्ष्मी मातेनं अस्त्र त्या ठिकाणी केलं म्हणतात हा सावळा असणारा महाराज अस्त्र श्रीकृष्ण याचा अस्त्र आपण काय करू याचा पूर्ण आनंदाला अस्त्र प्राप्त होऊ असं अस्त्र म्हणणं लक्ष्मी मातेचं आलं म्हणतात धन्य तो हातीचा वेत्र घेऊन हिंडे राजीव नेत्र धन्य ते शिखी साचार पिछे श्रीधर श्री वाहे हो महाराज अस्त्र धन्य म्हणले ती अस्त्री बासरी धन्य अस्त्र ती माळ आणि धन्य अस्त्र तो भगवंताच्या डोक्यावरील असणारा मोराचा पीस महाराज अस्त्र त्या ठिकाणी धन्यता अस्त्र का हमेशा अस्त्र भगवंत त्यांना सोबत घेऊन अस्त्र त्या ठिकाणी फिरतात त्यांना त्या भगवंताचं सानिध्य अस्त्र लागलं ना म्हणून धन्यता त्या अस्त्र सर्वांना देऊ लागले असो एका मथुरेचे वर्तमान कंस चिंताग्रस्त रात्रंदिन तो आघासुर बोले वचन मने मी घेईन शत्रू तुझा हो असो म्हणले असं अस्त्र त्या ठिकाणी गोकुळचा कार्यभाग झाला मथुरेमध्ये अस्त्र राजा कंस अस्त्र त्या ठिकाणी चिंतेमध्ये अस्त्र होता तेव्हा अस्त्र कोण आघासुर नावाचा अस्त्र दैत्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी उठला आणि कंसाला म्हणला कंसा मी अस्त्र तुमच्या अस्त्र दुश्मनाला शत्रूला अस्त्र त्या ठिकाणी मारतो कंसे गौरविला दुचारा कानन प्रती घेता घासूर होनी विशाळ अजगर असंभाव्य पसर मग राजाने अस्त्र काय केले या आगासुराचा अस्त्र त्या ठिकाणी सत्कार केला त्याला अस्त्र बोलवून महाराज अस्त्र केली आगासुर अस्त्र त्या ठिकाणी अजगर महाराज अस्त्र मोठाच्या मोठा अजगर अस्त्र त्या ठिकाणी झाला म्हणतात शतयोजिले लंबायमान पर्वताकार दिसे दुरून द्वादश गावे मुख पसरून पडला से उगरतो 100 योजन महाराज अस्त्र त्याची लांबी असणारी होती 12 असणारे गाव महाराज अस्त्र त्याचा वेटाळा अस्त्र त्या ठिकाणी होता म्हणतात त्याचा पर्वतासारखा दिपाड अस्त्र अजगर हा अस्त्र त्या ठिकाणी झाला म्हणतात जैसी नगशृंगे तीक्ष्ण बहुत तैसे वाळीने भ्यासूर दंत गोपांत प्रवेशत पर्वतरी मनोनिया हो महाराज अस्त्र एवढा तो अजगर महाराज अस्त्र मोठाची मोठा अस्त्र त्या ठिकाणी होता त्याच्या स्त्री दात होते तर नांगराच्या फळासारखे त्याची तीक्ष्ण दात अस्त्र त्या ठिकाणी होते गोप गाई महाराज अस्त्र त्यानं तोंड अस्त्र मोठं केलं गोप आणि गाई महाराज अस्त्र सहज अस्त्र त्या
गोपालला असतं गाईला वाटलं की ही असताना एखादी दरी म्हणून असतं सर्वजण मोदी महाराज असतं त्या ठिकाणी जाऊ लागले म्हणतात. मागे दुरावला श्रीधर पुढे गेली गायींची मोहर नवलक्ष गोपाळ समग्र मुखा माझी संचरले. महाराज असतं त्या ठिकाणी म्हणतात मागा असतं त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा असतं थांबले आणि पुढे असतं हे गोपाळ महाराज असतं गायी असतं त्या ठिकाणी गेले. तर महाराज हे पुढचे असतं गोपाळ आणि असतं त्या ठिकाणी कोण गाई महाराज असतं त्याच्या मुखामध्ये असतं अजगराच्या त्या ठिकाणी गेले म्हणतात. दुरी राहिला गोपाळ पुढे विग्र ओढिले सबळ भक्त वत्सल घन नीळ जाणून यात प्रवेशला. हो महाराज असतं त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा मागा असतं त्या ठिकाणी राहिले आणि असतं पुढे महाराज असतं गेले. पुढे गेले तर ते डायरेक्ट अजगराच्या असतं मुखामध्ये असतं सर्व 9 लक्ष गोपाळ आणि गाई महाराज असतं त्या ठिकाणी मुखामध्ये अजगराच्या अस्त्र गेल्या. भगवंत अस्त्र मागे राहिले. भगवंतांना अस्त्र पाहिलं सर्वजण अस्त्र त्या ठिकाणी आतमध्ये गेले ना मग अजगराच्या मुखामध्ये अस्त्र श्रीकृष्ण सुद्धा गेले. पूर्वी काळी अमर्दीला थोर त्याहुनी विशाळ हा अजगर गोपांसहित मुरहर मुखी त्यांच्या प्रवेश. महाराज अस्त्र म्हणतात की मागा अस्त्र कालियाचं मर्दन अस्त्र भगवंताने केलं म्हणतात पण त्या कालियापेक्षा कितीतरी पटीनं मोठा अस्त्र त्या ठिकाणी हा अजगर महाराज अस्त्र होता. त्या अजगराच्या मुखामध्ये 9 लक्ष गोपाळ अस्त्र गेले गायी अस्त्र गेल्या आणि कृष्ण परमात्मा सुद्धा महाराज अस्त्र त्याच्या मुखामध्ये गेले. प्रवेशले जाऊनी समग्र जागाळे मिळवी अघासुर आद्रदंती गायीचे भार प्रळय थोर मांडला. महाराज आगासुराने अस्त्र ओळखलं सर्व गायी अस्त्र त्या ठिकाणी गोपाळ अस्त्र कृष्णही माझ्या पोटामध्ये अस्त्र गेले. तेव्हा अस्त्र त्यानं काय केलं आपलं मुख अस्त्र बंद महाराज अस्त्र त्या ठिकाणी केलं. जेव्हा मुख अस्त्र बंद केलं मध्ये अस्त्र अंधकार अस्त्र त्या ठिकाणी पडला म्हणतात. गडी म्हणती नारायणा आता रक्षी आमच्या प्राणा तुवा पूर्वी उचलून गोवर्धना भक्त जना रक्षिले. गोपाळ अस्त्र भगवंताला बोलले भगवंता मागे असंच अस्त्र आमच्यावरती संकट आलं तू अस्त्र काय केलं गोवर्धन उचलून अस्त्र घेतलं ना आमचं रक्षण केलं ना मग आता पण अस्त्र तुम्ही काय करा आमचं अस्त्र या काळ्याला या अस्त्र संकटामधून आमच्या संकटाचं निवारण भगवंता अस्त्र तुम्ही करा असे अस्त्र त्या ठिकाणी गोपाळ बोलू लागले. द्वादश गावे दावाग्र तुवा गेला न लागता क्षण जेथेही तुझी रक्षिली पूर्ण भरवसा आहे आम्हाला. हो गोपाळ अस्त्र बोलले कृष्णा किती अस्त्र संकट आमच्यावरती असणारे आले. ज्यावेळेस अस्त्र कालिया मर्दन अस्त्र झालं तेव्हा अस्त्र 12 गाव महाराज अस्त्र त्या ठिकाणी अग्नी अस्त्र लागला होता. तू अस्त्र क्षणार्धामध्ये सर्व अस्त्र गिळून त्या ठिकाणी घेतला आणि आताही महाराज अस्त्र घोर संकट आमच्यावरती आलं ना मग या संकटापासून आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी मुक्त करा असं म्हणणं गोपाळांचं येऊ लागलं. सिंह सखा जाहला पुरता मग भय काय काननी हिंडता घरी येऊनी बैसला सविता कायसी चिंता दीपाची. हो महाराज अस्त्र गोपाळ म्हणले कृष्णा आम्हाला कोणतीच असणारी भीती नाहीये. तू असलेला आम्ही बिनघोर अस्त्र त्या ठिकाणी राहतो. अहो किती घनघोर जंगल असलं आणि त्या जंगलामध्ये जो सिंह राहतोय त्या सिंहाशी जर अस्त्र शक्य झालं सिंह जर आपला असं झाला तर त्या वनामध्ये हिंडण्याची अस्त्री काही भीती आहे का नाही म्हणून आले महाराज. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणले आम्हाला भीती अस्त्र त्या जंगलामध्ये अस्त्र जायची अजिबात राहणार नाही म्हणून आले महाराज. त्या ठिकाणी घरामध्ये अस्त्र त्या ठिकाणी अंधकार आहे म्हणून आले महाराज अस्त्र आणि अंधकार असताना सूर्य अस्त्र उगवला सूर्याचा प्रकाश पडला तर दिव्याची काय महाराज अस्त्र त्या ठिकाणी चिंता आहे. दिव्याची चिंता करायची अस्त्र गरज नाहीये. तसं भगवंता तुम्ही असल्यानंतर आम्हाला कोणतंच संकट कोणतंच अस्त्र दुःख आम्हाला बाधणार नाही. आमचा एवढा अस्त्र पूर्ण विश्वास तुमच्यावरती आहे असं म्हणणं गोपाळांचं येऊ लागलं. ऐसे बोलता गोपाळ भक्त वत्सल तो तमाळ नीळ कृपेने द्रवला दयाळ जाहला विशाळ ते समय. हो काय महाराज अस्त्र झालं म्हणतात की गोपाळ अस्त्र त्या ठिकाणी बोलले भगवंताला. कसे बोलले भगवंता आम्ही करणारच
आम्ही केले की होता असं गोपाळ बोलले का? नाही महाराज असतं त्यानं सांगितलं, कृष्णा हा आमचा संसार असतं तुझ्या पायावर आहे, बुडवायचा का तारायचंय? तुम्हाला असतं त्या ठिकाणी पूर्ण विश्वास आमचा तुमच्यावरती, तुमचं आम्ही नाव घेतो ना मग तुमच्यावरती आमचा विश्वास आहे, आम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही जे काही करणार ते तुमच्या असतं त्या ठिकाणी हातामध्ये असा पूर्ण भाव महाराज असतं कृष्णावरती होता ना, मग त्या कृष्णाला असतं त्या ठिकाणी दया आली की यानं सर्वच अस्त्र आपल्याला अर्पण केले, यांना दुःख कोणतं द्यावं? मग कृष्णानं काय केलं महाराज असतं त्या ठिकाणी मोठं स्वरूप असतं त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा धरू लागले. द्वादश योजने त्याचे मुख, त्याहुनी उंच झाला रमानायक, उभाची अजगर देख चिरिला तेव्हा महाराज द्वादश अस्त्र योजना त्याचं अस्त्र मुख होतं, द्वादश योजना अस्त्र त्याचं मुख होतं ना, मग या अस्त्र भगवंतानं द्वादश योजना पक्ष अस्त्र अधिक स्वरूप अस्त्र उंच महाराज अस्त्र केलं, तर हा अजगर अस्त्र त्या ठिकाणी काय झाला? मधूनच महाराज अस्त्र त्या ठिकाणी दोन भागा त्याच्या झाल्या म्हणतात. जैसा शुक्रवेणू कुठारे, एकाची घाई उभाची रे, की पट फाळिता निकरे, वेळ काही न लागची. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले कसं कार्य अस्त्र या महाराज अस्त्र अजगराचं झालं म्हणून आले. ज्यावेळेस कृष्ण परमात्मा त्याच्या मुखामध्ये जाऊन अस्त्र मोठे झाले ना, तेव्हा अस्त्र एखाद्या अस्त्र सुताराना अस्त्र गोल लाकडावरती कुऱ्हाड महाराज अस्त्र त्या ठिकाणी हाणावी. कसं महाराज लाकूड अस्त्र त्या ठिकाणी आईल मधातून फाटतं, तसा हा अजगर महाराज अस्त्र त्या ठिकाणी दोन भांगा अस्त्र याच्या झाल्या म्हणतात. तैसा उभाची चितफाडीला घासूर, सोडविले गोपांचे भार, गगनातूनी पुष्पवृष्टी सुरवर, वारंवार करिता. हो, आणि असा आगासूर महाराज अस्त्र भगवंतानं फाडला की 33 कोटी देवा अस्त्र गगनावरून पुष्पवृष्टी महाराज अस्त्र श्रीकृष्णावर ते करत होते. अष्टासी जाता चंडास, गोकुळा परतला परमपुरुष, नंदादी गोवळिया यशोदेस, समाचार कळवला. हो, कृष्ण परमात्माने एवढा प्रताप केला महाराज त्या ठिकाणी दिवस अस्त्र मावळला म्हणतात. सर्व अस्त्र गोपाळ श्रीकृष्ण अस्त्र त्या ठिकाणी यमुने कुठं गोकुळामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आले, तेव्हा गोपाळ अस्त्र जे काही कार्यभाग त्या अस्त्र जंगलामध्ये वनामध्ये झाला ना, तो अस्त्र सर्वांना सांगू लागले म्हणतात. आश्चर्य वाटे सकळांते, म्हणती मनुष्य कोण मने याते, समाचार कळला कंसाते, अघासुर निमाला. हो, सर्वजण अस्त्र त्या ठिकाणी सर्व वृत्तांत या गोपाळानं घरी आल्यानंतर अस्त्र सांगितला. कृष्णानं अस्त्र तो अजगर मधूनच अस्त्र फाडला, तेव्हा अस्त्र गोकुळचे लोक म्हणत होते हा कृष्ण एवढा अस्त्र पराक्रम करतो, एवढं कार्य करतो, मग याला अस्त्र त्या ठिकाणी मनुष्य अस्त्र कोण म्हणेल? हा अस्त्र नक्कीच अस्त्र देवावतारी अस्त्र असावा, असं गोकुळच्या लोकांचं म्हणणं येऊ लागलं. आगासुराला अस्त्र उभा चिरल्यानंतर अस्त्र हीच बातमी अस्त्र तिथं मथुरेमध्ये कंसाला महाराज अस्त्र त्या ठिकाणी कळाली, तेव्हा कंस सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी चिंता करू लागला. मग पाठविला धेनुकासुर, महाक्रोधी दुराचार, तांडवा वनांत असुर, वृषभ होऊनी बैसला. मग महाराज अस्त्र कंसानं पुन्हा अस्त्र धेनुकासुर अस्त्र त्या ठिकाणी पाठवला. तांडवन महाराज अस्त्र त्या ठिकाणी होतं, तिथं अस्त्र हा वृषभ महाराज अस्त्र त्या ठिकाणी झाला म्हणतात. ते जाणून गोविंद, तिकडे चालविला गोवृंद, तांडव वनात मुकुंद, नानाविध खेळ खेळ. हो, तांडव वनामध्ये हा अस्त्र त्या ठिकाणी बैल होऊन महाराज अस्त्र त्या ठिकाणी आलेला अस्त्र असुर हे कृष्णाला माहित झालं, तेव्हा कृष्णाला अस्त्र गाई महाराज अस्त्र तांडव वनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी नेल्या म्हणतात. ताड लागले दाट बहुत, माझी धेनुकासूर गर्जत, गोप जाहले भयभीत, हरिमुख तेव्हा विलोकिती. महाराज अस्त्र ताडाचे झाड अस्त्र मोठमोठाले होते म्हणून त्याला तांडव वन अस्त्र म्हणत होते. मोठमोठाले ताडाचे झाड होते, ताडा अस्त्र त्याला लागले होते ना, आणि त्या ताडाच्या वनामधून अस्त्र हा वृषभ झालेला अस्त्र असुर महाराज अस्त्र मोठ्यानं अस्त्र त्या ठिकाणी डरकळ्या फोडू लागला.
हे आवाज असताना गोपाळांना मारत असताना ऐकला आणि कृष्णाकडे असताना त्या ठिकाणी पाहू लागले. दैत्याचा उत्कर्ष अद्भुत श्रंगे उंच जेवी महापर्वत हाके निराळ गाजत मग कृष्णनाथ काय करी. महाराज हा असताना असुर होता, मोठा असताना बैल झालता, पर्वतासारख्या शिखरात सारख्या असताना त्याचे शिंग असताना त्या ठिकाणी होते आणि त्याची डरकाळी फोडलेली सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी साधी होती का. अंबर महाराज असताना कोंदून असताना त्या ठिकाणी जाऊ लागला असा आवाज हा असताना महाराज धेनुकासुर असताना करू लागला. हे असताना कृष्णानं पाहिलं. मग कृष्ण परमात्मा काय करू लागले म्हणतात. प्रताप दिन कर घननिळे धेनुकासुराची पाचारिले तव त्याचे शृंगे उभारोनी बळे हरिविन धाविनला. हो मग असताना भगवंताने काय केलं महाराज त्या धेनुकासुरापाशी असताना त्या ठिकाणी गेले, त्याला पाचारण असताना केलं आणि हा असताना धेनुकासुर महाराज असताना आपले शिंग असताना हलवत भगवंतावरती असताना त्या ठिकाणी चाल करून येऊ लागला. महिषासुर आरडत शक्तीवरी जैसा धावत की हिरण्यकश्यप बळे बहुत नरहरीवरी कोसळले. महिषासुर जसा असताना जगदंबेवरती आरडत महाराज असताना चाल करून गेलता तसा असताना हा धेनुकासुर महाराज असताना कृष्णावरती जाऊ लागला. ज्या प्रकारे असताना त्या ठिकाणी दुसरा असताना कोणता महाराज असताना त्या ठिकाणी महाराज असताना त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू असताना कसा ओरडला होता महाराज त्या असताना प्रल्हादाला, प्रल्हादा सांग तुझा असताना भगवंत कुठे, एवढ्यानं बोलला होता. कशी आरोळी ठोकली होती हिरण्यकश्यपून तसा हा धेनुकासुर असताना कृष्णावरती डरकाळी फोडून असताना येऊ लागला. तैसा धेनुकासुर धाविन्यला श्रीहरी अंगे मिसळला दोन्ही शृंगे ते वेळा रमानाथे धरी येले. आणि तसा असताना आरडत महाराज असताना हा धेनुकासुर असताना कृष्णाच्या अंगावरती आला तेव्हा कृष्णाने त्याच्या असताना दोन्ही शिंग महाराज असताना आपल्या हातामध्ये असताना धरले. उचलोनी भुईवरी पाडीला सर्वेची सरसावनी धावला मग श्री कृष्णे चरणे धरिला भुवंडीला गरगरा. कृष्णानं पहिल्यानं शिंगाला असताना धरला आणि तसाच जमिनीवरती महाराज असताना आपटला की महाराज हा पुन्हा आणखी महाराज असताना उठून उभा राहिला. मग कृष्णाने त्याचे पाय असताना त्या ठिकाणी धरले. गरगरा असताना त्या ठिकाणी हा धेनुकासुर महाराज असताना त्या ठिकाणी फिरवला म्हणतात. साबळीला सबक बळे गत प्राण जाहला ते वेळे दिव्य सुमने वर्षिले वृंदारक ते धवा. महाराज असा असताना धेनुकासुर पायाला असताना कृष्णाने धरला, गरगरा असताना फिरवला आणि खाली असताना आपटला ना तेव्हा असताना त्याचा प्राण महाराज असताना धेनुकासुराचा गेला. तेव्हा असताना या वृंदावनावरती या वनावरती असताना 33 कोटी देवांना महाराज असताना फुलाची वृष्टी असताना केली. ऐसा अद्भुत करुणी पुरुषार्थ गोपान सहित परतला वैकुंठनाथ कंसाशी कळला वृत्तांत धेनुकासुर निमाला. अशा रीतीने महाराज असताना धेनुकासुराला कृष्णाला असताना मारलं. सर्व असताना गोपाळ असताना आनंदी झाले आणि इकडं महाराज असताना त्या ठिकाणी कंसाला बातमी लागली कृष्णाने धेनुकासुर असताना त्या ठिकाणी मारला. मग परम प्रतापी केशी असुर उभा राहिला कंसा समोर म्हणे गोकुळाचा संहार क्षण मात्रे करीनवी. हो महाराज असताना त्या ठिकाणी असा प्रताप असताना त्या ठिकाणी केला कृष्णानं. मग महाराज असताना परम प्रतापी केशीश्वर महाराज असताना नावाचा असुर असताना उठला आणि कृष्णाला म्हणू लागला, कोणाला कंसाला म्हणू लागला महाराज चिंता करू नका, मी असताना त्या ठिकाणी जातो सर्व गोकुळा सगट असताना सर्वांना असताना त्या ठिकाणी मारून टाकतो. माझी या प्रतापा पुढे देव पळती होनी बापुढे कृष्ण बळराम केवडे मारावया शक्य. हा केशी नावाचा असुर असताना कंसाला बोलला महाराज चिंता करू नका, माझ्या असताना प्रतापा पुढे 33 कोटी देव असताना बापुडे त्या ठिकाणी मी गेलो की सर्वजण असताना त्या ठिकाणी पळून असताना जातात. मग कृष्ण आणि बळराम असताना त्या ठिकाणी किती बापुडे असताना माझ्या पुढं असं म्हणणं केशी नावाच्या दैत्याचं येऊ लागलं. मी कोपता वीर केशी
पळती दिनमणी आणि शशी ऐकता कंस मनाशी परम संतोष पावला. महाराज तू असताना असुर कोणाला कंसाला असताना बोलला महाराज तुम्ही चिंता करू नका, मी गेलो ना तर त्या ठिकाणी तो सूर्य असताना मला चुलचुल कापतो, तो पळून जातो. चंद्र असताना मला त्या ठिकाणी भेटतो, तुम्ही असताना अजिबात चिंता करू नका. असा हा केशी नावाचा असुर असताना कोणाला कंसाला बोललेला, कंसाला असताना आनंद महाराज असताना त्या ठिकाणी वाटला आणि झालेली सेवा असताना श्रीचरणी महाराज असताना अर्पण करू आणि उर्वरित कथा भाग असताना उद्याच्याला घेऊ म्हणतात. कुंडली कवळदे हरिठोल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. आवर बरं आणून लाव बरं. बंद करणार